वीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमेतद्वन्दनं कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। परमपूज्य आनंदयोगी डॉक्टर काकांना व श्रद्धेय मंदाताईंना मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना अभिवादन करते। काही तांत्रिक अडचणीमुळे एक 5 मिनिटं सुरू व्हायला उशीर लागलेला आहे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करते आणि 15वा अध्याय जो आहे त्याचं चिंतन करण्याचा आता आपण प्रयत्न करूया। मागच्या वेळेला आपण पाहिलं की 7व्या श्लोकात भगवंत आपल्याला सर्वांना सांगतात की तुम्ही सगळेजण माझेच अंश आहात। भगवंत नेहमी आपल्याला माझं म्हणतो, माझ्या अंश, प्रत्येक जीवात्मा हा माझा अंश आहे असं म्हणतो, पण भगवंताला माझं म्हणणं हे मात्र आपल्याकडनं होत नाही। संत जे आहेत ते मात्र बाकी कुठल्याही गोष्टीला माझं म्हणत नाहीत, पण भगवंताला माझं म्हणतात। राघव माझा सुखी आहे का सांग मला हनुमंता, असा एक समर्थ रामदास स्वामींचा अभंग आहे। त्यानंतर बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम, असं वेणा स्वामींनी सुद्धा रामरायाला माझं म्हटलेलं आहे। पण आपण मात्र इतर इतक्या गोष्टींना माझं 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 करत बसलेले आहोत की ज्याचे आपण मूळचे आहोत त्याला मात्र माझं म्हणत नाही। जे आपल्याला सोडून जाणारं आहे, जे आपल्यापासून दूर होणारं आहे, त्या सगळ्यांना माझं माझं म्हणत आपण चाललेले आहोत। परंतु जो मला कधीही सोडत नाही, अखंड मला साथ देणारा आहे, जो सदैव माझ्या बरोबर आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, या पद्धतीने जो सदैव आपल्या सोबत आहे, त्या भगवंताला मात्र आपण माझं म्हणत नाही। प्रकृतीचे आपण आहोत असं समजतो आणि देहादी प्रकृतीमुळे जे नातेसंबंध निर्माण झालेले आहेत त्यांनाही माझं माझं म्हणतो, पण ज्याच्या सत्तेवर आपला देह कार्यप्रवण झालेला आहे अशा त्या परमात्म्याला, चैतन्याला मात्र आपण माझं म्हणत नाही। पण भगवंत मात्र या ठिकाणी तुम्ही कसे हे वागा, काहीही करा, पण तुम्ही माझे अंश आहात असं आपल्याला मनापासून सांगत आहे। त्यानंतर आपण पाहिलं की प्राणोत्क्रमण होताना नेमकं काय होतं, तर प्राणोत्क्रमण होताना या देह इंद्रियांकडनं मनाच्या प्रेरणेप्रमाणे, वासनेप्रमाणे जे काही कर्म घडलेले असतात ते वासना रूपाने तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये दडून राहतात, त्याच्या वासना निर्माण होतात आणि प्राणोत्क्रमण होता क्षणी तो लिंगदेह जो आहे तो उदान वायूवर आरूढ होऊन या देहाचा म्हणजे क्षेत्राचा, संघाताचा त्याग करून दुसरं क्षेत्र शोधण्यासाठी
दुसरा देह शोधण्यासाठी बाहेर पडतो. आणि नंतर इथं म्हटलेलं आहे की हा जो जीवात्मा आहे, जो देहात राहतो पण देहापेक्षा भिन्न आहे, त्या जीवात्म्याला अज्ञानी लोक जे आहेत ते जाणत नाही, पण जे ज्ञानी लोक आहेत, ज्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, ते मात्र त्याला जाणतात. हा अतिशय जीवात्मा जो आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे. देह जो आहे तो तुम्हाला आम्हाला दृष्टीगोचर आहे, परंतु या देहाच्या आतमध्ये राहणारा जो जीवात्मा आहे तो मात्र अत्यंत सूक्ष्म आहे. आणि तो ज्या वेळेला बाहेर पडतो लिंग देहासह, त्यावेळेला ज्ञानी लोक या देहापासून भिन्न असणाऱ्या त्या जीवात्म्याला जाणतात, परंतु अज्ञानी लोक जे आहेत ते मात्र त्याला जाणत नाहीत. आता या जीवात्म्याच्या सर्व ज्या हालचाली चाललेल्या आहेत, त्या सर्व हालचालीचं अधिष्ठान जे आहे ते कूटस्थ चैतन्य आहे. आणि या कूटस्थ चैतन्याला ज्ञानी लोक जाणतात. म्हणजे या आतमध्ये असणाऱ्या आत्मारामाला ज्ञानी लोक पूर्णपणे ओळखतात, पण अज्ञानी जे आहेत ते मात्र अजिबात ओळखत नाही. आता या कूटस्थ चैतन्याचं स्वरूप ओळखावं आणि तेच आपण आहोत असं निश्चित आपल्या ठिकाणी भाव निर्माण व्हावा, म्हणून कशाची गरज आहे तर ते पुढच्या श्लोकामध्ये आपल्यासमोर भगवंत सांगतायत की आत्मज्ञानासाठी चित्ताच्या शुद्धीची अत्यंत आवश्यकता आहे. शुद्ध चित्ताला हा आत्मा म्हणजे आत्माराम जो आहे त्याची ओळख पटते, पण अशुद्ध असणाऱ्या चित्ताला मात्र त्याची ओळख पटत नाही. आता चित्त अशुद्ध कशामुळे होतं? रजोगुण आणि तमोगुण ह्यांचा प्रभाव जर चित्तावर वाढलेला असेल आणि सत्वगुण जर ऑक्सिजनवर गेलेला असेल तर हे चित्त जे आहे ते अशुद्ध होतं. पण अंतःकरणामध्ये असणाऱ्या या 3 गुणांपैकी रजतम दबलेले असतील आणि शुद्ध सत्वगुण जर वर आलेला असेल तर त्या शुद्ध सत्वगुणाला मात्र या आत्मारामाची ओळख जी आहे ती पटते. आता पुढे या ठिकाणी भगवंत म्हणतात की जे प्रयत्नशील असलेले साधक आहेत, म्हणजे ह्या आत्मारामाची ओळख या नरदेहात आल्यानंतर आपण करून घेतलीच पाहिजे असा ज्यांच्या ठिकाणी निश्चय झालेला आहे, ते लोक जे आहेत, ते साधक जे आहेत, ते आपल्याच हृदयात त्याचा शोध घेण्याचा काय करतात तर प्रयत्न करतात. आणि त्याचा शोध घेता घेता, सगुणाची भक्ती करता करता आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करता करता त्यांचं चित्त जे आहे ते अत्यंत शुद्ध होऊन जातं. आणि चित्त शुद्ध झालं की आतमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याची म्हणजे आत्मारामाची जी ओळख आहे ती ओळख तुम्हाला आम्हाला पूर्णपणे पटून जाते. आता हे हृदय म्हणजे काय आहे तर आपलं अंतःकरण ज्या ठिकाणी स्थित होऊन राहतं असं जे गोलक आहे त्याला या ठिकाणी हृदय असं म्हटलेलं आहे. आता अशुद्ध अंतःकरण कशामुळे होतं तर जड असणाऱ्या प्रकृतीशी तादात्म्य पावल्यामुळे, म्हणजेच जड असणाऱ्या ह्या प्रकृतीला देहाला मी समजून बसल्यामुळे, म्हणजे अहंता वाढल्यामुळे आणि देहादी बाहेरचं जे काही पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांना माझे म्हटल्यामुळे, म्हणजे जगत सत्यत्वामुळे या सर्व गोष्टींना आपण माझे असं म्हणून बसतो. आणि मी माझेचा अशुद्धपणा अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी, की ही अहंता आणि ममता या 2 गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टी अंतःकरणाला चिकटल्या की त्या ठिकाणी रजोगुण जो आहे तो प्रबळ झालेला असतो, राग द्वेष त्या ठिकाणी वाढलेले असतात आणि विकार जेवढे अंतःकरणात जास्ती, द्वंद्व त्रिपुटींचा मळ जो आहे तो जितका अंतःकरणात जास्ती तितकं ते अंतःकरण अशुद्ध आहे असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. म्हणजे मी माझेचा भ्रम जितका जास्ती तितकं ते अंतःकरण जे आहे ते अशुद्ध आहे. आणि अशुद्ध अंतःकरणामध्ये असून सुद्धा परमात्म्याचं दर्शन होत नाही. दृष्टांत आहे आपल्या समोर की 2-3 घटामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. एक पाणी अत्यंत स्वच्छ, स्थिर आणि निर्मळ आहे. दुसऱ्या पाण्यात जरा हालचाल निर्माण झालेली आहे आणि तिसरं पाणी जे आहे एकदम काळशार असं झालेलं आहे. आता या 3 घटापैकी आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब कशामध्ये स्पष्ट दिसेल
तर आपल्या लगेच लक्षात येतं की जिथं स्थिरता आहे आणि शुद्ध स्वच्छ असं निर्मळ पाणी आहे त्या ठिकाणी ते प्रतिबिंब जे आहे ते जसंच्या तसं आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. पण जिथं हालचाल आहे म्हणजे शुद्धता आहे, म्हणजेच विकार ज्या ठिकाणी वाढलेले आहेत त्या ठिकाणी चंद्राचं प्रतिबिंब दिसणे शक्य नाही, म्हणजेच आत्माराम कळणे शक्य नाही. आणि जिथं काळाशार पाणी आहे म्हणजे तमोगुण अधिक वाढलेला आहे, गडद अज्ञान आहे, त्या ठिकाणी सुद्धा आत्मारामाचं दर्शन होणं कदापिही शक्य नाही. आणि म्हणून मी आणि माझे असं जी अहंता आणि ममता आहे त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न. आणि सातत्याने आपण पाहतो आहोत की क्षेत्रापासून दूर हो, गुणांपासून दूर हो, असं भगवंत या ठिकाणी आपल्याला भगवद्गीतेच्या अध्यायातून एकेका अध्यायातून सांगत आहेत. कारण हे प्रकृतीकडून आलेले जे काय घटक आहेत ते अनित्य आहेत, ते तुझं मूळचं स्वरूप नाही. तुझ्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत तेही तुझं मूळचं स्वरूप नाही. तर चैतन्याचा जो अंश आहे ते तुझं मूळचं स्वरूप आहे. म्हणून चैतन्याचं अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आत्मारामाची ओळख व्हायला आपल्याला काय होते तर मदत होते. पण भ्रमाने युक्त असणारं जे अंतःकरण आहे, पाच भ्रांतीमध्ये जे अडकलेलं आहे, अज्ञानामध्ये अडकलेलं आहे, मी माझेचा मळ ज्या ठिकाणी झालेला आहे, निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी मात्र जुने ठेवणे मीपणे आकळेना असं समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतात की त्या ठिकाणी मात्र ते तत्व आत असून सुद्धा जे जाणतो त्याच्याही ते आत आहे, जो जाणत नाही त्याच्याही ते आत आहे. परंतु जाणणारा जो आहे तो आनंदरूप होतो आणि न जाणणारा जो आहे तो मात्र आनंद घन असून सुद्धा सुखदुःखाच्या तडाख्याखाली सतत काय होत राहतो तो घुसमटत राहतो. आणि म्हणून आत्मारामाची ओळख करून घेतली की अखंड आनंदाचा जो अनुभव आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. पण इथं मात्र काय होतंय तर मलिन झालेल्या अंतःकरणामुळे ते आत असून सुद्धा त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही. म्हणजेच साधना म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर अंतःकरणाचं शुद्धीकरण करणे, याला साधना असं म्हणतात. अंतःकरणाला निर्विकार करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. हे या पद्धतीने नवीन साधनेच्या व्याख्या ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या समोर येऊन जाऊ शकतात. आता पुढच्या 12 ते 15 हे जे आपल्या समोर या ठिकाणी श्लोक आहे त्यामध्ये भगवंतांनी परत महिमा स्वतःचा म्हणजे भगवंताचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि वारंवार हा भगवंताचा महिमा सांगण्याचं कारण काय आहे तर जितका भगवंताचा महिमा, महत्व, त्याचं पराक्रम, त्याची भक्तवत्सलता तुमच्या आमच्या अंतःकरणाला जितकी प्रभावित करत राहील तितकं या अज्ञानाच्या मगरमिठीतून तुमची आमची सुटका होऊ शकते. आणि म्हणून भगवंताचा महिमा भगवंत सांगतोय कशासाठी, त्याच्याजवळ मीपणा आहे म्हणून अजिबात नाही, तर खऱ्या स्वरूपाचं ज्ञान या जीवाला व्हावं. आणि म्हणून कशाच्या प्रभावाखाली राहिला तर तो आनंदरूप राहील आणि कशाच्या प्रभावाखाली राहिला तर तो दुःखरूप होईल, हे पूर्णपणे भगवंताला माहिती असल्यामुळे भगवंत स्वतःच्या स्वरूप महिम्याचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी आपल्या समोर करतायत. भगवंत या ठिकाणी परत म्हणतायत की सर्व विश्वाला प्रकाशित करणारा असा जो सूर्य आहे त्या सूर्यात असणारं जे तेज आहे ते मी आहे. म्हणजे परत विभूती सांगत आहे. कशासाठी सांगत आहे तर आत्मारामाचं दर्शन घेणारा जो कोणी साधक आहे त्याला सुद्धा या जगात राहूनच आपली साधना पूर्ण करावी लागते. मग ज्या वेळेला या जगातल्या इतर गोष्टींकडे लक्ष जाईल त्या वेळेला तिथं भगवंतच भरलेला आहे अशी जर दृष्टी त्याला विकसित करता आली तर ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी हे निजरूप तुझे असं सहजच त्याचं अनुसंधान टिकण्यासाठी साधकाला त्याची मदत होईल. आणि म्हणून इथं की सूर्याच्या ठिकाणी 2 शक्ती आहे, एक प्रकाशिका आणि एक दाहक शक्ती. या दोन्हीही शक्ती ज्या आहेत, आता सूर्याला प्रकाश कोणामुळे मिळालेला आहे तर त्याचं अधिष्ठान सुद्धा हा परमात्माच आहे, त्याच्याकडूनच ह्या शक्ती ज्या आहेत त्या त्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानंतर चंद्राच्या ठिकाणी सुद्धा
जे तेज आहे, प्रकाशाबरोबर चंद्राजवळ काय काय आहे तर शीतलता आहे, मधुरता आहे आणि पोषण करण्याचं सामर्थ्य आहे. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी जसं पुष्प विकसित होतात तसं धान्य आणि फळं जे आहेत ते या चंद्राच्या शीतलतेमध्ये पोषण करू शकतात. त्यानंतर सांगितलेलं आहे अग्नी. आता अग्नीच्या साह्याने आपण नित्य काय करतो तर आपलं अन्न जे आहे ते शिजवण्याचा प्रयत्न करतो. मग आता इथं औषधांमध्ये जी शक्ती आहे ती सुद्धा भगवंत म्हणतात की ती शक्ती माझ्याकडनंच त्यांना प्राप्त झालेली आहे. आता जेवढ्या जेवढ्या काही शक्ती आहेत, आता तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा डोळ्यांना रूप पाहण्याची शक्ती आहे, कानांना शब्द ऐकण्याची शक्ती आहे, त्वचेला स्पर्श जाणण्याची शक्ती आहे. आता ही शक्ती जी आहे ती जडाला आपोआप प्राप्त झालेली आहे का तर असं नव्हे. तर सूर्यचंद्राला सुद्धा जसं ते तेज त्या भगवंताकडनंच प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या ठिकाणच्या शक्ती त्या भगवंताकडनंच प्राप्त झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला आम्हाला सुद्धा ज्या शक्ती प्राप्त झालेल्या आहेत त्या सगळ्या भगवंताकडनंच प्राप्त झालेल्या आहेत. आता हा अभ्यास केल्यानंतर आम्हाला आमच्या शक्तीचा अभिमान वाटणार नाही. तत्वज्ञानाचं रूपांतर साधनेत करणं, त्याचा आता दोन भाग आपल्या समोर आहे. एक तर आपल्या शक्तीचा अभिमान धारण करायचा नाही, कारण ते भगवंताकडून मिळालेलं आहे. आणि जिथं जिथं आम्हाला अशी बौद्धिक शक्ती दिसेल, तेज शक्ती दिसेल, काही कार्य करण्याची शक्ती दिसेल, त्या त्या वेळेला त्या विभूतीच्या माध्यमातून भगवंतच प्रकट झालेला आहे असं जर आमचा दृष्टिकोन असेल तर त्यांचा द्वेष न वाटता, त्यांचा राग न करता आम्ही सहजच नतमस्तक होऊ शकतो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा नम्र भाव धारण करून ते स्वीकारता येतं. आणि ह्याच्यासाठी खूप महत्वाचं की सर्वत्र भगवंत भरलेला आहे. शक्ती शक्ती म्हणून ज्या काही आमच्या इंद्रियांच्या ठिकाणी आम्हाला त्याचा पूर्णपणे अनुभव येतो, तो शक्तिदाता सुद्धा तो मुख्य परमात्मा जो आहे तोच आहे. त्याच्या अनंत शक्ती आहेत आणि त्या शक्ती त्यांनी ह्या जीवाला काय केलेल्या आहेत तर प्रदान केलेल्या आहेत. वडिलोपार्जित इस्टेट वडील कमावून ठेवतात आणि नंतर ती इस्टेट जशी मुलांच्या उपयोगाला येते तसं या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या परमात्म्याच्या आहेत आणि त्यांनीच तुम्हाला आम्हाला व्यवहार करण्यासाठी प्रदान केलेल्या आहेत. पण व्यवहार या शक्तीच्या साह्याने करत असताना आपण स्वतःला शक्तिमान समजून अभिमानाने ह्या परमात्म तत्वापासून काय होत जातो तर दूर होत जातो. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या शक्तीचा अनुभव येईल किंवा इतरांच्या ठिकाणच्या काही शक्तीचा अनुभव येईल त्या त्या वेळेला ते भगवंताकडनं प्राप्त झालेलं आहे असं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर लक्षात ठेवलं पाहिजे. आता औषधांमधली शक्ती सुद्धा मीच आहे. अनेक वनस्पती या ठिकाणी पृथ्वीवर निर्माण झालेल्या असतात, त्या प्रत्येकाला एक एक गुणधर्म आहे, त्याच्यामध्ये एक एक शक्ती भगवंताने ठेवलेलीच आहे. मग आता काकांचा एक छान अभंग आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात की आता भगवंत सर्वव्यापी आहे असा सतत भाव जर असेल तर त्या एका काव्यामध्ये काका म्हणतात की भगवंत तोच आहे, त्यानंतर रोगही तोच आहे, जंतूही तोच आहे आणि औषध सुद्धा तोच आहे. सगळं काही भगवंतच आहे. फक्त कुठं कोणाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला काय द्यायचं हे त्या प्रारब्धावर ठरलेलं आहे. पण सर्व काही जे आहे ते तोच आहे. हा भाव जो आहे तो जर निर्माण झाला तर रागद्वेष कमी होऊन आम्हाला या पृथ्वी तलावर सर्वत्र आनंदाने नांदण्याची काय होईल तर व्यवस्था होईल. त्यानंतर अहम वैश्वो नरो भूत्वा 4 प्रकारचं अन्नग्रहण तुम्ही आम्ही करत असतो. कशासाठी? शरीराच्या पोषणासाठी. आता खरोखर शरीराच्या पोषणासाठी ते करतो का चवीढवीनी भोग भोगण्यासाठी ते करतो? हे जे काही आहे ते आपण होमवर्क करायचं आहे की जाणीजे यज्ञ कर्म म्हणून हे सगळं आम्ही करत आहे का खरोखर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, म्हणजे 4 भाग जसं म्हणतात की देहात आलेले आहेत सर्व तऱ्हेचे भोग भोगा, त्या पद्धतीने ते भोग भोगणं चाललेलं आहे. पण इथं भगवंत म्हणतात की मनुष्य जरी हे सगळं खात असला, किती प्रकारच्या गोष्टी खातो तो,
तर 4 प्रकारच्या गोष्टी तो काय करत असतो, तर आतमध्ये ग्रहण करत असतो. एक सांगितलेलं आहे भोज्य, एक लेह्य म्हणजे पेय, नंतर लेह्य, पेय, चोष्य, या पद्धतीने 4 गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहे. काही पदार्थ आपण दातांनी चावून खातो, त्याला या ठिकाणी भोज्य असं म्हटलेलं आहे की दातांनी चावून खातो. आता भाकरी, पोळी, त्यानंतर सलाड इत्यादी सगळ्या गोष्टी आपण दातांनी चावून खातो. त्यानंतर पेय म्हणजे जे गिळलं जातं ते. आता पेय उन्हाळ्यात तर जास्तीत जास्त आपण पाहतो की काय काय सरबताचे प्रकार चाललेले असतात, ते सगळे गिळले जाणारे आहेत. मग दूध आहे, रस आहे, खीर आहे, पन्ह आहे, या पद्धतीचे पदार्थ जे आहेत, जे द्रव पदार्थ आहेत, ते गिळले जातात. नंतर चोष्य म्हणजे चाखले जातात, चोखून खाण्याचे काही पदार्थ आहेत. आता ऊस, आंबा हे जे चोखून खाण्याचे पदार्थ आहेत ते सुद्धा आम्ही खातो. त्यानंतर लेह्य म्हणजे काय आहे, तर आता चाटणे, या पद्धतीने की लेह्य म्हणजे चाटणे. जसं आयुर्वेदिक औषध आपल्याला मधातून घ्यावे लागतात, काही तुपातून घ्यावे लागतात, काही मधातून घ्यावे लागतात, आणि त्याचं चाटण घ्या असंच सांगितलं जातं. म्हणजे चाटून जे आपण खातो त्याला लेह्य असं म्हटलेलं आहे. हे 4ही प्रकारचे पदार्थ जीव आपल्या रक्षणासाठी म्हणून खात असतो, पोषणासाठी म्हणून खात असतो. पण ते खाल्ल्यावर आतमध्ये पचवण्याची जी ताकद आहे ती ताकद सुद्धा भगवंतांनीच दिलेली आहे. म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. हे प्राण आणि अपान या ज्या 2 प्राणांच्या शक्ती आहेत, प्राणांचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या द्वारे मीच आतमध्ये काय करतो, जठराग्नीमध्ये राहून त्या अन्नाचं पचन करण्याचा सगळ्यांना अनुभव देतो. मग आता शरीर जे काय त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते सगळे घटक सुद्धा त्यांनी निर्माण केलेल्या मायेतून निर्माण झालेले आहेत. त्यानंतर ते शरीर धारण करण्यासाठी आम्ही जे काय खातो पितो किंवा जे काय धनधान्य त्या ठिकाणी उगवतं त्यामधली पोषण शक्ती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. ते धनधान्य आम्ही खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठीची ताकद सुद्धा आम्हाला कोणी दिलेली आहे, तर भगवंतांनीच दिलेली आहे. मग त्या ठिकाणी माझी पचनशक्ती चांगली आहे हा अभिमान आम्ही धरावा का? आम्ही काहीही पचवू शकतो. अरे जोपर्यंत त्याची आम्हाला साथ आहे तोपर्यंत ते पचणार आहे. पण त्याची शक्ती कधीच कमी जास्ती होत नाही. पण त्याची जी शक्ती आहे ती धारण करण्याची क्षमता आमच्या या शरीराची कमी जास्ती होत राहते. कारण शरीर मुळात कसं आहे तर विकारशील आहे. अपक्षीयते हा त्याला लागलेला एक विकार आहे. त्यामुळे ते कमी जास्ती होतं आणि म्हणून आपण बोलताना व्यवहारात म्हणतो की आमची शक्ती कमी झाली, म्हणजे शरीराच्या ठिकाणची धारण करण्याची शक्ती कमी होते. हे बरोबर आहे, पण भगवंताने दिलेली शक्ती कधीही कुठे कमी जास्ती होत नाही. पण ते धारण करण्याची जी शक्ती आहे ती शरीराची मात्र ताकद तुमची आमची कमी जास्ती होत राहते. मग आमच्या ठिकाणी आम्ही अन्न खातो, आम्ही पैसा कमवतो, त्यातून आम्ही अन्नधान्य आणतो, हे जे आमच्या ठिकाणी अभिमान चढतात ते सुद्धा आता काय झाले पाहिजे, भगवद्गीतेचा अभ्यास केल्यावर हळूहळू एक एक कमी करण्याचा आम्ही काय केला पाहिजे, तर प्रत्यक्षात त्या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. पुढचा श्लोक आपल्या समोर आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. सर्वांच्या हृदयामध्ये मी वस्तीला आलेला आहे असं या ठिकाणी भगवंत म्हणतात. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, की सर्वांच्या हृदयामध्ये मीच प्रविष्ट आहे. पण आपण त्याला शोधतो कुठं? आता किती स्पष्टपणे जीव माझाच अंश आहे, सर्वांच्या हृदयामध्ये मीच स्थित होऊन राहिलेला आहे. सर्वांना सर्व तऱ्हेच्या शक्ती ज्या आहेत त्या काही मीच देतो आहे. इतक्या पद्धतीने भगवंत आपल्याला सांगतात की मी सतत तुमच्या सोबत आहे, मी सतत आहे. तरी सुद्धा
माझ्याच नशिबात असं का, त्यांनी माझ्याच वाट्याला असं का दिलं, ह्या पद्धतीचं रडगाणं जे आहे ते तुम्ही आम्ही मात्र काय करत राहतो तर गात राहतो. मी सर्वांच्या हृदयामध्ये प्रविष्ट आहे. मग सर्वांच्या हृदयामध्ये आहे म्हटल्यानंतर तो माझ्याही हृदयामध्ये असणारच आहे की नाही. आता शुद्ध अंतःकरणानेच हा जाणला जातो असं ज्या वेळेला आपल्या समोर मांडणी आहे तेव्हा अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आम्हाला काही भाव धारण करावे लागतील. त्यामध्ये आता ह्याच्याचद्वारे भाव धारण करायचे आहेत की सर्वांच्या हृदयात तो आहे, ह्याचाच अर्थ भगवंत माझ्या हृदयात सुद्धा आहे असा भाव जर धारण केला तर त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न कमी होईल आणि आतमध्ये त्याचं अनुसंधान कशा पद्धतीने टिकवता येईल ह्याचा जो विचार आहे तो आमच्या ठिकाणी जास्तीत जास्त होत राहील. तर सर्वांच्या हृदयात आहे याचाच अर्थ तो माझ्याही हृदयात आहे आणि माझ्या बाहेरचे जेवढे कोणी आहे त्यांच्याही हृदयामध्ये हाच भगवंत प्रविष्ट झालेला आहे. म्हणून मी कोणाचंही अंतःकरण दुखवता उपयोगाचं नाही, कारण त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा तोच भगवंत. आता भगवंताविषयीची प्रियता आमच्या ठिकाणी वाढती ठेवण्यासाठी ह्या पद्धतीचे विचार जे आहेत ते सतत करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केला पाहिजे. आता आमच्या बुद्धीला जी काही चालना मिळते, बुद्धीमध्ये स्मरणशक्ती नावाची एक गोष्ट सहजच भगवंताने तुम्हाला आम्हाला देऊन ठेवलेली आहे. या सगळ्या श्लोकामध्ये त्याने आम्हाला प्रदान केलेल्या शक्तींचा भगवंतांनी इथं उहापोह केलेला आहे. मग आता आमच्या बुद्धीला जी शक्ती प्राप्त झालेली आहे, निर्णय घेण्याची शक्ती आहे, स्मरण शक्ती आहे, विवेक शक्ती आहे, या सगळ्या शक्ती ज्या बुद्धीच्या आधाराने राहतात त्या सुद्धा देणारा तो बुद्धिस्त असणारा आत्मारामच आहे. त्याच्याकडूनच त्या तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. आता इथं म्हटलेलं आहे स्मृती, ज्ञान आणि अपोहन अशा 3 गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. ज्ञानेंद्रियांद्वारे जे काही तुम्हाला आम्हाला ज्ञान होत चाललेलं आहे त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान हे त्या आत्मारामाचं आहे, हे त्या परमात्म्याचं आहे. त्याच्या ज्ञानाच्या सत्तेवर तुम्हाला आम्हाला होणारं ज्ञान होत असतं. हे जर कायम लक्षात असेल तर कुठलंही होणारं ज्ञान आम्हाला झाल्यानंतर असणाऱ्या ज्ञानरूप भगवंताची आठवण व्हायला अजिबात हरकत नाही. पण सातत्याने ते विचार जे आहेत ते आमच्या मनामध्ये आम्हाला घोळवत ठेवता आले पाहिजे. मननशील अंतःकरणापाशी भगवंत राहे अहर्निशी अशी समर्थांची एक ओवी आपल्या समोर आहे. दुसरं आहे स्मृती. स्मृती म्हणजे स्मरण. आता स्मरण शक्ती सुद्धा भगवंताने तुम्हाला आम्हाला देऊन ठेवलेली आहे, पण त्या स्मरण शक्तीचा उपयोग तुम्ही आम्ही कसा करतो. भूतकाळ आठवणे, कोण काय बोललेलं आहे ते आठवत राहणे, माझ्या जीवनात आलेले चांगले वाईट प्रसंग सतत आठवत राहणे आणि एकमेकांना ते सांगत राहणे, या पद्धतीने त्या स्मरण शक्ती जी आहे त्याचा तुम्ही आम्ही काय करतो तर विनियोग करतो. पण आता भगवद्गीतेचं तत्वज्ञान ऐकल्यानंतर अर्जुनाने 18व्या अध्यायामध्ये भगवंताला काय सांगितलेलं आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, की हे भगवंता तू जेवढे योग मला सांगितलेले आहे त्या सगळ्या योगांचे चिंतन केल्यानंतर माझ्या चित्तातला मोह नष्ट झालेला आहे आणि माझी स्मृती मला परत आलेली आहे. आता कुठली स्मृती या ठिकाणी अर्जुनाला परत झालेली आहे तर मी देह नसून, मी जीवात्मा नसून मी परमात्मा आहे हे ज्ञान जे आहे, हे स्मरण जे आहे, स्वस्वरूपाचं स्मरण जे आहे, ती स्मृती माझी तू सांगितलेल्या विचारांनी तुझ्या कृपेने परत जागृत झालेली आहे. पहा आता कुठली स्मृती आपल्याला गीतेचा अभ्यास करून जागृत करून घ्यायची आहे हे छान आपल्या लक्षात पाहिजे. नाहीतर आम्ही सुद्धा या स्मृती ज्ञानामध्ये खूप रमतो, पण ते स्मृती ज्ञान कुठलं आहे, ते स्मरण कशाचं आहे. तर अंधन देते वेळी, माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या आई वडिलांनी मला काय काय दिलेलं आहे ते भांडे मी अजून जपून ठेवलेले आहे, त्या स्मृतीमध्ये मी अडकलेली आहे. बालपणी मला कोणी कोणी सांभाळलेलं आहे त्यांच्यामध्ये अडकलेली आहे.
शिक्षणाच्या वेळी मला मदत कोणी कोणी केलेली आहे त्यांच्यामध्ये अडकलेली आहे, पण लहानपणापासून तर आज तागायत जो भगवंत माझा इत्याशक्ती देऊन माझा सांभाळ करतो त्याचं मात्र माझ्या ठिकाणी काय झालेलं आहे तर विस्मरण झालेलं आहे. मग भगवंताचं विस्मरण जे झालेलं आहे त्याचं स्मरणात रूपांतर करून घेणे याला साधना असं म्हणतात. आणि ही साधना भगवद्गीतेतल्या एकेका योगाच्या अभ्यासाने तुम्हाला आम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग कुठली स्मृती गेलेली आहे आणि कुठली स्मृती मला परत वापस आणायची आहे तर भगवंताचं स्मरण गेलेलं आहे. मी नेमका कोण आहे, माझं मूळचं स्वरूप काय आहे याचं माझ्या ठिकाणी विस्मरण झालेलं आहे आणि ते मला परत आता काय करायचं आहे जाग करायचं आहे. याला स्मृतीभ्रंश झालेला आहे किंवा वेड लागलेला आहे, स्वतःची ओळख जो विसरलेला आहे त्याला किती तऱ्हेच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. समुपदेशन केलं जातं, शॉक ट्रीटमेंट दिलं जातं, जुन्या जुन्या गोष्टी त्याला आठवायला लावतात. आता ते व्यावहारिक दृष्ट्याने जसे करतात तसं या ठिकाणी सुद्धा सतत संत संगात राहणे, सतत एखाद्या सद्ग्रंथाचा अभ्यास करत राहणे, भगवंताची वचनं जी आहेत ती वारंवार आठवत राहणे, ह्या पद्धतीने नामस्मरण करत राहणे आणि अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत राहणे असं जर सातत्याने आमचं चाललेलं असेल, अध्यात्म नित्या हे आपण ह्याच अध्यायामध्ये ऐकलेलं आहे, असं सतत अध्यात्मामध्ये नित्य आमची अंतःकरण वृत्ती राहत असेल तर आम्हाला गेलेली स्मृती परत वापस येईल. आणि ती स्मृती कुठली आहे तर सगळे मी माझेचा मोह नष्ट झाल्यानंतर माझ्या स्वरूपाचं मला पुनरपी ज्ञान होणं. नंतर तिसरा शब्द आलेला आहे अपोहन. आता अपोहन म्हणजे एक त्याचा अर्थ आहे विस्मृती. आता स्मृती, त्यानंतर होणारं ज्ञान आणि विस्मृती या सगळ्या गोष्टी कशाच्या सत्तेवर तुमच्या आमच्या अनुभवाला येतात तर ज्ञानघन असणाऱ्या परमात्म्याच्या सत्तेवरच हे सर्व तऱ्हेचे अनुभव जे आहेत ते तुमचे आमचे सुरू आहेत. बुद्धी सुद्धा मुळात कशी आहे तर तेज तत्वाची आहे, पंचमहाभूताची आहे, त्यामुळे ती सुद्धा कशी आहे तर नाशिवंतच आहे. मग आता ती जेवढी तल्लक आहे, तरुण वयात जेवढी ती तल्लक राहते तेवढी ती 60व्या वर्षानंतर सुद्धा राहीलच अशी काही गॅरंटी तुम्हाला आम्हाला तिच्याविषयी देता येत नाही. आणि मग त्यानंतर काय होतं की एखादी गोष्ट आठवली नाही तर रात्र जागून आम्ही काढतो 60 नंतरच्या गोष्टी की अरे मला त्याचं नाव आठवत नाही, मग त्याच्यातच ते चित्त अडकून पडतं आणि ती गोष्ट आठवल्याशिवाय चैन पडत नाही आणि बेचैन झाल्यामुळे निद्रा लागत नाही, अशी काहीतरी फजिती होती. पण आठवलं तरी रामकृष्ण हरी, नाही आठवलं तरी रामकृष्ण हरी असं जर आम्ही लक्षात ठेवलं तर ह्या पद्धतीची बेचैनी येणार नाही. दुसरा अपोहन शब्दाचा एक अर्थ आहे आपल्या समोर की भगवंताची स्मृती, माझ्या स्वरूपाची स्मृती माझ्या अंतःकरणात भगवत कृपेने ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला परमार्थाविषयीचे असणारे सगळे संशय, त्यानंतर भ्रम, त्यानंतर विपरीत भाव जे आजपर्यंत आपल्या विषयी झालेले आहेत असे विपरीत भाव आणि तर्क वितर्क इत्यादी जे दोष आमच्या बुद्धीमध्ये होते ते पूर्णपणे या भगवत कृपेने नाहीसे होतात. आता केवढी त्याची आमच्यावर कृपा आहे की जर अखंड त्याच्या अनुसंधानात राहिलो तर एका केशी राजे सकळ सिद्धी असं आपल्या समोर संत अनुभव ठेवतात की त्याच्या स्मरणामध्ये राहा, तो तुम्हाला आम्हाला आपल्या पूर्व स्मृतीची म्हणजे आपल्या स्वरूपाची ओळख ददामी बुद्धी योगम तम असं सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे की स्वस्वरूपाचं ज्ञान होण्याचं जे काही बोध होण्याची जी काही शक्ती आहे ती भगवंतच आपल्याला काय करतो तर प्रसन्नतेने देऊन टाकतो. आणि म्हणून अखंड त्याच्या अनुसंधानात राहण्यासाठी त्याचं नामस्मरण आहे, त्याच्या विभूतींचा विचार आहे, त्याचं सर्वत्र असलेलं व्यापक स्वरूप आहे, असं कुठल्याही पद्धतीने अखंड त्याच्या स्मरणात राहणं. येन केन प्रकारेण कृष्ण मन निवेशयत असं आपल्या समोर मांडणी आहे की कृष्णामध्ये मन ठेवा, कुठल्याही प्रकाराने जितक्या प्रकाराने त्याचं ठेवता येईल आपल्याला तितक्या प्रकाराने त्याच्या ठिकाणी मन ठेवा. तू मन हे मीच करी, माझी हे भजनी प्रेम धरी, मज एका ते नमस्कारी निरंतर. तर ह्या पद्धतीने ती स्मृती ज्ञान
आणि सर्व गैरसमज त्याच्याविषयीचे आपले दूर होतात आणि सर्व वेदांचं साररूप तात्पर्य काय आहे तर ब्रह्म नावाचं तत्व आहे, तेच सर्व जीवांचं स्वरूप आहे आणि नरदेहात आलेल्या जीवानी तेच मी आहे ह्या बोधापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच त्याच्या आयुष्याचं काय होणार आहे तर सार्थक होणार आहे। या संपूर्ण दृश्य जगतामध्ये जाणण्यास योग्य असं काय आहे तर ज्याच्या सत्तेवर हे सगळं भासमान होत चाललेलं आहे त्याला जाणणं हेच नरदेहाचं काय आहे तर आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून नरदेह लाभलेल्या जीवाने काय करावं तर स्वतःच्या जन्माचं सार्थक करावं। त्यानंतर अत्यंत सुंदर असा विषय ज्याच्यासाठी हा अध्याय जो आहे तो प्रसिद्ध आहे, 3 पुरुषांचं वर्णन जे आहे ते 16 ते 19 या ह्याच्यामध्ये आपल्या समोर केलेलं आहे। 3 पुरुष, द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते। क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष या तिघांचं वर्णन असं खूप छान पद्धतीने या ठिकाणी आपल्या समोर केलेलं आहे। क्षर म्हणजे नाशवान, अक्षर म्हणजे अविनाशी असे 2 पुरुष आपल्या समोर सांगितलेले आहेत आणि त्यानंतर उत्तम पुरुषाचं वर्णन केलेलं आहे। आता क्षर म्हणजे नाशिवान, 2 पद्धतीने त्याचा विचार आहे। एक जीव चैतन्याला क्षर पुरुष म्हटलेला आहे, अक्षर चैतन्य जे आहे त्याला मायाधिष्ठित जे चैतन्य आहे त्याला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे आणि निरुपाधिक जे तत्व आहे त्याला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे। 3 पुरुषाचं वर्णन की जीव चैतन्य हे क्षर असून जगत कारण माया व मायोपाधिक ईश्वर चैतन्य जे आहे त्याला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे आणि उपाधी रहित असं जे परमात्मा तत्व आहे ज्याला केवल चेतन असं म्हणतात तो जो आहे तो उत्तम पुरुष आहे। खूप छान पद्धतीने वर्णन या ठिकाणी आपल्या समोर ज्ञानेश्वरी मधल्या ओव्यांमधून आहे की एव जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे, आता रूप करू बरवे अक्षरासी। की जीव चैतन्य म्हणून जेवढं काही तुम्हाला आम्हाला दृष्टीला येतं ते सगळं क्षर पुरुष म्हटलेलं आहे। आता हे जे जीव चैतन्य आहे ते ज्या वेळेला क्षर असणाऱ्या नाशिवंत असणाऱ्या या देहामध्ये आणि जगामध्ये अडकून पडतं त्यावेळेला त्याला क्षर पुरुष असं म्हटलेलं आहे। हे कसं आहे तर अनित्य आहे, क्षणाक्षणाला। आता तुमचा आमच्या देह आपल्या समोर प्रत्यक्ष आहे, त्याच्या सगळ्या अवस्था आपण अनुभवतो आहोत, जाणवतो आहोत। क्षणाक्षणाला ते क्षीयतेकडे चाललेलं आहे, अपक्षीयतेकडे, म्रियतेकडे क्षणाक्षणाला चाललेलं आहे, पण तरी सुद्धा त्याचं हे स्वरूप किंवा लक्षण आपल्या लक्षात येत नाही। आपण मात्र प्रत्येक जण स्वतःला काय समजून बसलेले आहोत तर चिरंजीव समजून बसलेले आहोत। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। या कोरोनाच्या परिस्थितीत तर त्या बातम्या ऐकून ते आपल्याला चांगलंच लक्षात ठेवायला हरकत नाही की मरे एक त्याचा दुजा शोक आहे। त्या रोज मृत्यूच्या घटना ज्या आहेत त्या आपल्या कानावर पडतायत। मग आता ह्याच पद्धतीने आपल्या देहाला सुद्धा मृत्यू येणार आहे, पण देहाच्या आत असणारं जे चैतन्य नावाचं तत्व आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे हे लक्षात आलं तर जाणाऱ्या देहाविषयीची आसक्तीही मनात राहणार नाही आणि भय सुद्धा मृत्यूचं चित्तामध्ये राहणार नाही। मग नाशिवंत असणाऱ्या गोष्टींना जो कवटाळून बसतो तो काय आहे तर क्षर पुरुष म्हटलेला आहे। पुरुष शब्दाचा अर्थ दिलेला आहे, पूर म्हणजे शहर आणि शहरामध्ये वास्तव्याला आलेला किंवा शहरामध्ये त्या ठिकाणी स्थित असणारा त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे। म्हणून देहात स्थित असणारा तो जीव चैतन्य असं म्हटलेलं आहे। आता याला अविद्येची उपाधी आहे, जीव चैतन्य जो आहे त्याला अविद्येची उपाधी आहे, म्हणून अविद्या विशिष्ट साभास चेतन अशी जीवाची एक शास्त्रीय व्याख्या केलेली आहे की अविद्या विशिष्ट साभास चेतन। आता जोपर्यंत ही अविद्या सद्विद्येच्या साह्याने ब्रह्मविद्येच्या साह्याने जीव घालवत नाही तोपर्यंत तो क्षरपुरुष म्हणूनच राहतो। या नाशिवंतामध्येच तो काय होतो तर अडकून पडतो। आता या क्षर पुरुषापेक्षा
श्रेष्ठ आहे तो अक्षर पुरुष. तो कसा आहे तर माया विशिष्ट साभास चेतन असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली त्याच्या संदर्भामध्ये बोलतात की विश्व अवघेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे तिये अज्ञान दशे केवळ अक्षरू नाव. हे अक्षर पुरुषाचं नाव आता ईश्वराला घन अज्ञान असं की ते त्याचं एक स्वरूप म्हटलेलं आहे की घन अज्ञान. आता घन अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे इथं आपल्या समोर की विश्व अवघेची मावळे की विश्व नाशिवंत आहे हे पूर्णपणे कळलेलं आहे पण आत्मबोध मात्र झालेला नाही अशी जी मधली अवस्था आहे त्याला या ठिकाणी अज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे जे अज्ञान आहे तो अक्षर पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा या दोन्ही पेक्षा निराळा त्याला काय म्हटलेलं आहे तो उत्तम पुरुष. त्याचं वर्णन या ठिकाणी अक्षर पुरुषाच्या बाबतीत अजून एक आपल्या समोर ओवी आहे जो नाही विश्व अवघेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे की आत्मबोध झालेला नाही म्हणजे ज्याला आपण शून्यावस्था असं सुद्धा म्हणू शकतो की शून्यामध्ये गेलेला घन अज्ञानामध्ये गेलेला स्वरूपाची ओळख अजून झालेली नाही पण विश्वाचं त्या ठिकाणी जाणीव सुद्धा नाही अशी जी स्थिती. आता गाढ झोपेची आपल्याला त्या ठिकाणी काय देतात नेहमी गाढ झोपेचं उदाहरण दिलं जातं. पुढे जे आपण पेचे आपण या प्रकाशितसे धनंजया काय बोलो जया नाही तुझे उत्तम पुरुषाचं वर्णन या ठिकाणी सुरू केलेलं आहे की जे आपण पेचे आपण या प्रकाशितसे धनंजया. आता जीव चैतन्याचं प्रकाशन अक्षर चैतन्याचं प्रकाशन कोणाच्या सत्तेवर होतं तर केवळ चेतन असणाऱ्या ब्रह्म चैतन्य असणाऱ्या त्याच्या सत्तेवर या दोन्हीचं प्रकाशन होतं. मग या उत्तम पुरुषाचं किंवा ब्रह्मचैतन्याचं प्रकाशन जे आहे ते कशाच्या सत्तेवर होतं तर ते स्वसंवेद्य आहे तेच होऊन ते जाणावं लागतं. ह्या पद्धतीने त्याची मांडणी आहे की तेच होऊन ते जाणावं लागतं ते दुसऱ्या कोणाच्या प्रकाशात प्रकाशित होत नाही. पण तरी आपल्याला समजुतीसाठी एक ओवी आहे आपल्या समोर की संपूर्ण जग जे आहे ते आत्म्याच्या सत्तेवर प्रकाशित होतं पण हा आत्मा मी आहे हे कोणाच्या सत्तेने तुमच्या आमच्या ठिकाणी प्रकाशित होतं तर गुरु वाक्याने ते प्रकाशित होतं. पण त्याच्यावर 100% काय असला पाहिजे तर विश्वास असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे तरच अहम ब्रह्मास्मी या अनुभवापर्यंत तुम्ही आम्ही पोहोचू शकतो. आता त्या उत्तम पुरुषाचं वर्णन तोगामी निरुपाधिको. आत्ताच आपण पाहिलं की अविद्या ही जीवाची उपाधी आहे त्यानंतर माया ही अक्षर पुरुषाची म्हणजे ईश्वराची उपाधी आहे आणि निरोपाधिक असणारं जे तत्व आहे ते ब्रह्म आहे त्याला कुठलीही उपाधी नाही. मग मला जर ब्रह्मरूप व्हायचं असेल तर मला ह्या दोन उपाधी ज्या आहेत त्या दोन उपाधींचा विचाराने आणि तेही विचार कोणाच्या संगती कशा पद्धतीने करावे लागतील तर संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत राहून त्यांच्या पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे. नाही तर संतांची संगत कशासाठी आहे नुसतं त्यांचे भोजनभाऊ शिष्य होण्यासाठी अजिबात नाही किंवा काही सात्विक करमणूक म्हणून संत संगतीत जाऊन बसणे असं सुद्धा प्रकार या ठिकाणी चालत नाही. मग संतांची संगत कशासाठी आहे तर संतांसारखे विचार करण्याची कला मला अवगत करता यावी म्हणून मला संत संगतीमध्ये राहायचं आहे. अन्यथा नुसतंच संत संगतीत राहणारे संतांचे सगळे नातेवाईक सुद्धा मुक्त झाले नसते का. जो त्यांच्या पद्धतीने विचार करतो तो मुक्तीपर्यंत पोहोचतो आणि जो त्या पद्धतीने विचार करू शकत नाही तो मात्र त्यांच्या शरीराने अत्यंत जवळ राहून सुद्धा मनाने मात्र कोसो मैल दूर असतो आणि म्हणून तो मुक्त होऊ शकत नाही. मग संतांच्या विचारांच्या संगतीत राहायचं आणि ते ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीने तुम्ही आम्ही विचार करायला शिकायचं. क्षर अक्षरो तमु ऐकू म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू की म्हणून वेद सगळे जे आहे उपनिषद जे आहे दशोपनिषदे ते या उत्तम पुरुषाचंच वर्णन करतात. केवळ ब्रह्म असणाऱ्याचं
चैतन्याचंच ते वर्णन करतात। सगळे वेद ते तत्व दाखवण्यासाठीच तुम्हाला आम्हाला प्रवृत्त झालेले आहेत, पण आम्ही त्या पद्धतीने चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, न कंटाळता ते समजून घेतलं पाहिजे, तरच तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला पोचता येईल। क्षराक्षरत्वे समोर झाले, तयांचे पुरुषत्व वाळले। तर पुढचा एक मजेशीर प्रसंग आहे, तो आपण नंतर पाहू। पण इथं पुरुषोत्तम नावाने कोण प्रसिद्ध आहे, तर जो निरोपाधिक आहे तो। आणि मला जर निरोपाधिक व्हायचं असेल तर त्या उपाधींचा विचाराने निराश करण्याची साधना सातत्याने करावी लागेल। मग किती प्रकारचं आम्हाला साधना पद्धती दिलेल्या आहेत। एक पंचकोशांचा निराश करता येतो उत्तम पुरुषाला मिळण्यासाठी, दुसरा 4 देहांचा म्हणजे तनुचतुष्टय निरसन करता येतं, त्यानंतर लय चिंतनाचा एक प्रकार आपल्या समोर ठेवलेला आहे। मग ध्यान, नामस्मरणाच्या द्वारे अंतःकरण शुद्ध करायचं, ध्यानाच्या साह्याने ते आकलनात आणण्याचा प्रयत्न करायचा, आणि तत्वज्ञानाच्या साह्याने निराश करण्याच्या जेवढ्या प्रक्रिया आहेत तेवढ्या सगळ्या प्रक्रिया जाणून घ्यायच्या। देहाच्या निराशे पाविजे त्या ठाया। त्या उत्तम पुरुषाशी जर एकरूप व्हायचं असेल तर देहाचा काय केला पाहिजे, निराशच केला पाहिजे। आणि अशी निराश करण्याची जी प्रक्रिया आहे ती श्री गुरु तुम्हाला आम्हाला प्रवचनांच्या माध्यमातून कित्येकदा समजून सांगत असतात, पण ते ऐकताना झोप न घेता जर आम्ही ते ऐकलेलं असेल तर, आणि जर डुलक्या घेत घेत प्रवचन ऐकलेले असतील किंवा सांगणारे सांगतात या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं, ह्या पद्धतीने जर आमचा श्रवण यज्ञ चाललेला असेल तर उत्तम पुरुषाशी ओळख होणे अत्यंत कठीण आहे। आता क्षराच्या मानाने आपण पाहिलं की क्षरपुरुष नाशिवंत आहे, अक्षरपुरुष जो अविनाशी आहे। आता क्षरपुरुष नाशिवंत आहे म्हणजे प्रकृतीस्थ असलेल्या तो क्षरपुरुष जो आहे ती प्रकृती सतत नाशिवंताकडे जाणारी आहे, हे आपण पाहिलंय। मग आता त्या मानाने अक्षरपुरुष जो आहे तो त्याच्या मानाने अविनाशी आहे। आता त्याच्या मानाने अविनाशी आहे म्हणजे काय, तर दुसरा एक भाग आहे, दुसऱ्या पद्धतीने एक विचार आहे। क्षर म्हणजे प्रकृती जी सरत सरत जाते आणि सरणावर जाऊन ठेवली जाते, ती प्रकृती ही नाशिवंत आहे। त्या प्रकृतीत असणारा जो जीवात्मा आहे तो मात्र ह्या प्रकृतीपेक्षा अविनाशी आहे। आता जीवात्म्याचं आयुष्य खूप आहे असं सांगितलं जातं। किती आहे, आता भागवतात वगैरे आपण पाहतो की ते 2000 वर्ष जगले, 4000 वर्ष जगले, ह्या पद्धतीने त्या ठिकाणी। मग आता त्याच देहाच्या साह्याने ते तेवढे जगलेले आहेत का, तसं नव्हे। तर जीवात्मा नावाचं तत्व अत्यंत सूक्ष्म आहे, आणि आपण श्लोकांमध्ये पाहिलेलं आहे की सगळा आपला वासना देह घेऊन तो पुढे निघतो, म्हणजे जुना देह टाकतो आणि नवीन देहामध्ये तो प्रविष्ट होतो। म्हणजे मागच्या देहामध्ये तो होता आणि वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तो तसाच पुढच्या देहामध्ये जात राहतो। म्हणून क्षरापेक्षा म्हणजे प्रकृतीपेक्षा अविनाशी आतला जीवात्मा आहे। आणि हा जीवात्मा कुठपर्यंत अविनाशी आहे, जोपर्यंत देहात असतानाच त्याच्या वासनांचं पूर्ण निर्मूलन होत नाही, वासनेचं बीज पूर्णपणे जळून जात नाही। भर्जनम भवबीजानाम असं आपण रामरक्षेमध्ये पाहतो की या संसाराचं बीज असणारं अशी जी वासना आहे ती वासना जोपर्यंत अंतःकरणातून हद्दीपार होत नाही तोपर्यंत हा जीवात्मा जो आहे तो पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या पद्धतीने त्यामध्ये सतत अडकला जातो। मग आता क्षरपुरुष अक्षरपुरुष ह्याच्यापेक्षा सुद्धा अत्यंत विलक्षण आणि वेगळा असणारा हा उत्तम पुरुष आहे। मग जीवात्म्यानी क्षरपुरुषाशी म्हणजे या प्रकृतीशी तादात्म्य न ठेवता जर त्याच जीवात्म्याने पुरुषोत्तमाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर हा जीवात्मा या वासना देहातून तिथल्या तिथं सुटू शकतो, आणि वासना देहातून मुक्त झालेला
तो परमात्म्याशी पूर्णपणे एकरूप होतो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातूनही चुकतो आणि देह असतानाच जर त्याला या स्वरूपाचं ज्ञान झालेलं असेल तर जीवनमुक्तीचा आनंद, तो त्याचं जे काय आयुष्य आहे त्या आयुष्यभर तो पूर्णपणे काय करू शकतो तर त्या जीवनमुक्तीचा आनंद लुटू शकतो. आणि म्हणून जीवात्म्याने प्रकृतीशी तादात्म्य न पावता, आता प्रकृती म्हटल्यानंतर 36 तत्वांचा देह पण आहे आणि त्याचप्रमाणे आतमध्ये असणारा लिंग देह म्हणजे गुणात्मक देह जो आहे तोही आहे. वासनात्मक देह, गुणात्मक देह, गुणाशी तादात्म्य ठेवू नका, प्रकृतीशी तादात्म्य ठेवू नका, तर अखंड चैतन्याशी एक होण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने या अध्यायामध्ये आपल्या समोर काय केलेलं आहे तो उत्तम अशी मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आता दुसरं की जीव चैतन्य एक दुसऱ्या पद्धतीने विचारा परत की एक जीव चैतन्य म्हणजे जीव, त्यानंतर ईश्वर चैतन्य म्हणजे ईश्वर. आता जीव जो आहे तो कसा आहे तर नियम्य आहे, ईश्वर जो आहे तो नियामक आहे आणि ब्रह्म चैतन्य जे आहे ते या दोन्हीचं अधिष्ठान आहे. मग आता जीवाला शुद्धता कशामुळे प्राप्त होणार आहे तर ईश्वर चैतन्य जे आहे जो नियामक आहे त्यांनी घालून दिलेल्या नियमनामध्ये जर आमचं आयुष्य व्यतीत करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या आज्ञांचं उल्लंघन न करता जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आमचं अंतःकरण शुद्ध होत होत शुद्धाला शुद्धाची ओढ असते त्याप्रमाणे आत्मानुसंधान टिकवण्याचा सतत काय करत राहील तर प्रयत्न करत राहील. आता ईश्वराच्या सगुण रूपाचे काय करायचं आहे जीवानी. आता दृश्य जगतामध्ये सर्वात सुंदर दृश्य असं कुठलं आहे तर रामकृष्णांचे रूप आहे. मदनाचा पुतळा असं त्यांना म्हटलेलं आहे. सर्व तऱ्हेने सौंदर्याचे सगळे निकष ज्यांच्यामध्ये एकवटलेले आहेत असे रामकृष्णादी रूपांचं दर्शन घ्यावं, त्यांच्या नियमनामध्ये राहावं, त्यांच्या आज्ञेमध्ये राहावं. त्यांच्या आज्ञा कुठल्या आहेत गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत त्या त्यांच्या आज्ञा आहेत, संतांच्या वाङ्मयात सांगितलेल्या आहेत त्या त्यांच्या आज्ञा आहेत आणि त्या आज्ञेमध्ये राहण्यामध्ये जीवाचं कल्याण साठवलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी कोणाच्या नियमनात राहावं तर ईश्वराच्या नियमनात राहावं. आणि लक्षात घ्यायचं आहे की निराकार असणारा जो ईश्वर आहे तो कधीही दर्शन देणं शक्य नाही, कारण तो फक्त शास्त्र सिद्ध आहे, शास्त्रांनीच त्याची सिद्धी होते. एरवी सगुण निराकार तत्व दिसू शकत नाही. पण ह्या ईश्वराचे जे अवतार आहेत ते मात्र दर्शन देऊ शकतात, पण त्यासाठी सुद्धा भावबळे आकळे एरवी नाकळे, त्या उंचीवर तुमचा आमचा भाव गेला पाहिजे. दृश्य जगतातलं असारत्व लक्षात घेऊन तिथली संपूर्ण आसक्ती सुटल्यानंतर जी भक्ती परमेश्वराची केली जाते त्याच्यातून जो भाव निर्माण होतो तो भाव आम्हाला भगवंताचं दर्शन, सगुण साकाराचं दर्शन नक्की करून देऊ शकतो. पण त्याच्याही पुढे जाऊन आता सगुण साकाराचं दर्शन झालं तरी ते किती काळ टिकणार आहे. अखंड टिकणार असं एक दर्शन निर्गुण निराकाराचं आहे आणि ते दर्शन दिसणारं नाही तर जाणणारं आहे. आता दर्शन शब्दाचे दोन अर्थ आपल्या समोर आहेत, एक डोळ्याने दिसणं आणि दुसरं अंतःकरणाने जाणणं. मग निर्गुण निराकार जे जाणायचं आहे ते अंतःकरणाने जाणायचं आहे आणि म्हणून सगुण साकार ईश्वराचे भावबळाने दर्शन होते आणि पुरुषोत्तमाचा ऐक्य भावाने अनुभव घ्यायचा असतो. आणि हा ऐक्य भावाचा अनुभव घेण्यासाठी श्री गुरु आम्हाला सोहम साधना सांगतात. पण ती सोहम साधना जर समजून उमजून केलेली असेल, सहा म्हणजे काय, अहम म्हणजे काय, अहमनी काय काय विसर्जित करायचं आहे आणि सहाशी एकरूप व्हायचं आहे, या संदर्भात सर्व तऱ्हेचं मार्गदर्शन श्री गुरु करत असतात. त्या पद्धतीने जर आम्ही ते लक्षात ठेवून उपयोगात आणलं, ध्यानकाळी सतत आठवण ठेवली तर आम्हाला या पुरुषोत्तमाशी एकरूप नक्की होता येतं. आणि ह्या पुरुषोत्तमाशी एकरूप झालेला जीव जो आहे तो धन्योहम धन्योहम, की त्याचं नरदेहात आलेला तो जीव काय होतो
तर पूर्ण धन्यतेला पावतो आणि त्यातच खरं त्याच्या जन्माची काय आहे तर सफलता आहे. पुढे म्हणतात इथं की हे निष्पाप अर्जुना इति गुह्यतमं शास्त्रम, की हे निष्पाप अर्जुना ह्या प्रकाराने मी तुला अत्यंत गूढ आणि गोपनीय असे शास्त्र सांगितलेले आहे. आता 9व्या अध्यायात भगवंत त्याच्याशी असेच बोललेले आहे की अगदी राजगुह्य असणारं असं तत्व मी तुला सांगतो. आता भगवंताला त्यालाच का बरं हे सगळं सांगावं असं वाटतं तर अत्यंत शुद्ध अंतःकरणाच्या साधकासमोर परमात्मा स्वतः होऊन प्रगट होतो असं शास्त्राचं आपल्याला सांगणं आहे. म्हणजे त्याला आत्मारामाचं दर्शन होतं, म्हणजे आत्माराम म्हणजे नेमकं काय हे त्याला कळतं. आणि असं त्याला कळल्यानंतर चित्ताचा गमावलेला आनंद पूर्णपणे त्याच्याही चित्तात प्रगट होतो. आणि ते कशावरून ओळखायचं तर त्याच्या सहवासात जाणाऱ्यांना आनंदच आनंद प्राप्त होतो. याचाच अर्थ तिथं आनंद जो आहे तो पूर्णपणे काय झालेला असतो तर प्रगट झालेला असतो. आणि म्हणून इथं म्हटलं की हे शास्त्र जाणून घेऊन, म्हणून 15व्या अध्यायाला पूर्ण वेदांत सांगणारा अध्याय असं म्हटलेलं आहे. कितीतरी गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी कसं एकरूप व्हायचं ते सांगताना ज्ञानेश्वर माऊलींनी एक छान दृष्टांत दिलेला आहे की हे जे वेदरूपी क्षीरसागर आहे ते घुसळत असताना त्यातून काय प्रगट झालेलं आहे तर त्याच्यातून गीता लक्ष्मी नावाची लक्ष्मी प्रगट झालेली आहे. आणि या गीता लक्ष्मीचं सौंदर्य पाहून 3 पुरुष तिच्या समोर आलेले आहेत. एक क्षर, एक अक्षर आणि तिसरा उत्तम पुरुष. आता गीता लक्ष्मी जे आहे ते अत्यंत विचारशील आहे. क्षरपुरुष समोर आल्यानंतर तिने त्याला नाकारलं, म्हणजे त्याच्या गळ्यात वरमाला घातली नाही, कारण तो अनित्य आहे, नाशिवंत आहे, म्हणून तो पूर्ण पुरुष असू शकत नाही असं म्हणून त्यातला डावलून ती पुढे गेली. पुढे अक्षर पुरुष आला तर तिथं सुद्धा हा अविनाशी दिसतो खरा, परंतु तरी सुद्धा हा पूर्णपणे केवल चेतन असणारा दिसत नाही. हा कधीन कधी तरी काय होणार आहे पूर्णपणे संपून जाणारा आहे. म्हणून त्याला सुद्धा डावललं आणि अखंड सदा नित्य तृप्त शांत असणाऱ्या त्या उत्तम पुरुषाच्या गळ्यामध्ये या गीता लक्ष्मीनी माळ घातली. ह्याचाच अर्थ आम्ही काय समजून घ्यायचा की गीता श्रवण करता करता, गीता ऐकता ऐकता, तिचं पठण करता करता आपण सुद्धा क्षर अक्षर ह्याच्या पलीकडे जाऊन असणाऱ्या त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी वरमाला घालायची आहे. म्हणजे वरायचं कोणाला आहे नेमकं तर तोच उत्तम पुरुष मी आहे ह्या भावापर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. म्हणजे त्या उत्तम पुरुषाशी पूर्णपणे एकरूप व्हायचं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने 15वा अध्याय आपल्या समोर बोलतोय. पहिल्यांदा त्यांनी श्लोक 1 ह्याच्यामध्ये आपल्या समोर मांडणी की या संसाराला तत्व आणि जाणा की त्याचं स्वरूप कसं आहे तर नरूप उपलब्धते हे लक्षात घेऊन या संसाराला नंतर 4थ्या श्लोकात म्हटलेलं आहे की संसाराशी मानलेल्या या संबंधाचा काय करा तर विच्छेद करा. म्हणजे त्याच्यापासून असंग व्हा. न करी रे संग राही रे निश्चळ लागू नेदी मळ ममतेचा. या संसाराविषयी ममता बाळगू नका. त्याचा नक्की उपयोग करून घ्या. कर्तव्य जे वाटेला आलेले आहेत तेही उत्तम पद्धतीने करा, पण मी संसारी किंवा संसार करत राहणं हेच माझं ध्येय आहे असं मात्र अजिबात समजू नका. त्यानंतर भगवंताला शरण जा. आदिपुरुष नारायणाला शरण गेल्याशिवाय या संसार सागरातून तुम्हाला आम्हाला तरता येणार नाही. म्हणून आदिपुरुषाला शरण जायला आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्या प्रकृतीत स्थित असणाऱ्या ह्या चैतन्य रूप पुरुषाला परमात्म तत्वाला जाणण्याचा उपदेश या ठिकाणी आपल्या समोर केलेला आहे. आणि त्याला जाणण्यासाठी वेदाध्ययन संत संगतीमध्ये मनापासून करण्याचं भगवंत आपल्याला सांगत आहेत. त्यानंतर भगवंतांना पुरुषोत्तम जाणून आता प्रत्यक्ष भगवंताला पुरुषोत्तम जाणा म्हणजे आपल्या आयुष्यात आलेले श्री गुरु जे आहेत
तेच आपल्यासाठी पुरुषोत्तम आहेत असा भाव ठेवून त्यांनी सांगितलेलं सगळं जे काही तत्वज्ञान आहे ते ग्रहण करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर या उत्तम पुरुषाची आपली काय होऊन जाते, ओळख होते आणि त्याला जाणणं हेच त्याचं भजन आहे. या पद्धतीने संपूर्ण अध्याय तत्वतः जाणून या उत्तम पुरुषाशी एकरूप होण्याची आम्ही काय केली पाहिजे तर साधना केली पाहिजे. या पद्धतीने 15वा अध्याय आज आपला इथं पूर्ण झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.